अधिकाऱ्यांची मीटिंग झाली काय चर्चा शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? धामणी गावातील अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन 11 जलसिंचन योजना रजिस्टर केलेल्या आहेत, सुरू केलेल्या आहेत. बँकेचं कर्ज काढलेलं आहे, पाईपलाईन टाकून झालेली आहे, वीज पुरवठ्याची अडचण आहे. आता नवीन धोरणाप्रमाणे महावितरण कंपनी शेतकऱ्यांना थेट वीज पुरवठा देत नाही, तर त्यांना तो वीज पुरवठासाठी सोलर पॅनेलचाच वापर करावा लागतो आणि तो सोलर पॅनेलचा वापर त्या ठिकाणी होत असल्यामुळे इथं काही टेक्निकल अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सोलर पॅनेल बसवण्यासाठी जागा लागणार आहे, ती जागा मिळवणं आवश्यक राहणार आहे. मग त्याच्यानंतर सोलर पॅनेलच्या कंपनीने त्याची गॅरंटी दिली पाहिजे की किती हॉर्सपॉवरची मोटार किती तास चालेल. इथे 25-25, 30-30 हॉर्सपॉवरच्या 11 स्कीम्स आहेत. प्रत्येक स्कीममध्ये अनेक शेतकरी आहेत आणि आज शेतकऱ्यांनी कर्ज काढून वर्षभर जवळपास झालं, जास्त झालं असेल. व्याज चालू आहे, लिफ्ट चालू नाही, पाणी मिळत नाही, शेतकरी हवालदिल आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी अनेक वेळा बोललो. परवा 2 दिवसापूर्वी महावितरणचे मॅनेजिंग डायरेक्टर लोकेश चंद्रा यांच्याबरोबर माझी मीटिंग झाली. त्यांनी तिथूनच चीफ सेक्रेटरींना चीफ इंजिनियरला सूचना दिल्या, तुम्ही जागेवर जाऊन पहा. मी सांगितलं मी येतो, आपण एकत्र मीटिंग करू, नक्की अडचणी काय आहेत त्या समजून घेऊ, त्या सोडवायचा प्रयत्न करू. आज सगळ्या एजन्सीबरोबर पाटबंधारे विभाग, जैन इरिगेशन, महावितरणचे सगळे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे. ते आता याचा रिपोर्ट तयार करतील आणि कशा पद्धतीने वीज पुरवठा या शेतकऱ्यांना देणं शक्य होईल ते सांगतील. पण या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्यांचं क्षेत्र भिजवण्यासाठी वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल याची मी खात्री देतो.